राष्ट्राय स्वाहा। इची कोलूची शिक्षा झाल्यानंतर बेशुद्ध पडल्यानंतर फरफटत आणून त्या कोठडीत टाकलं. 4-5 तासांनी कधीतरी शुद्ध आली. त्याच्यानंतर महाकाव्य लिहिलं गेलं. एवढं सगळं शरीर वेदनांनी तडफडत असताना कधीतरी पहाटे 3-4 वाजता झोप लागायची. आपल्याला पण लागते बघा. अनेकांना हा अनुभव असेल. काहीतरी आपल्या शरीराचा कुठला तरी अवयव खूप दुखत असतो बघा. रात्री झोपेनं व्याकुळ होतो आपण. पण किती डोकं दुखलं, किती काय दुखत असलं ना तरी एक पहाटेची एक वेळ आहे बघा. साधारण 2:30, 3 ते 5 ह्याच्यात साला ती झोप लागते. त्या वेदनेवर मात करून शरीर थकतं इतकं की झोपतं बघा. आपण म्हणतो ना, काल अरे रात्रभर जागलो रे, इतकं डोकं पाठ दुखत होती, कंबर दुखत होती. कधीतरी पहाटे 4 वाजता वगैरे 3 वाजता अशी झोप लागली असेल मला. अशी झोप लागते न लागते तोच पहाटे 5ला अंदमानच्या सेल्युलर जेलमधल्या काही कोठड्यांमध्ये मुसलमान कैदी अल्लाहू अकबरची बांग द्यायचे की पुन्हा झोप मोड. पुन्हा सकाळ झाली की पुन्हा या सगळ्या शिक्षांना सुरुवात. 2-3दा बारीकडे अर्ज लिहून दिला. त्यांना ती पहाटेची बांग देऊ नका म्हणून सांगा. आम्हाला ते 2-3 तास झोप मिळते तेवढी तरी मिळू दे. तो आमचा अधिकार आहे, हक्क आहे. बारी म्हणाला नाही, ते त्यांच्या धर्माचं काम आहे, ते आम्ही नाही थांबवू शकत. काय अफाट बुद्धिमत्ता. कुठल्या विषयातलं ज्ञान नाही असं नाहीच. 2-4दा अर्ज केल्यावर हीच उत्तरं आल्यानंतर मग एक दिवशी म्हणाले, मी हिंदू आहे, माझा धर्मग्रंथ भगवद्गीता मला वाचायला हवा आहे. मग तो मागवण्यात आला. मग तो काय असा लगेच अंदमानात अवेलेबल होता असं नाही. मग तो इकडनं मागवण्यात त्याला वेळ गेला खूप. मग तो आल्यानंतर तो अधिकारी द्यायला आला, हवे घ्या तुमची वाली भगवद्गीता. म्हणजे मला 1 मिनिट थांबा. मग पहिलं पान काढा म्हणा. त्याच्यावर चित्र होतं असं रथ, असा धनुर्धारी अर्जुन, असं एक मोराचं पीस लावलेला, असा शंख वाजवणारा असा पुढे बसलेला असतो बघा सारथी श्रीकृष्ण. हे चित्र आपण अनेक वेळा बघितलं असेल. हे चित्र दाखवलं आणि मग त्यांना सांगितलं, दिस इज लॉर्ड कृष्णा फुंकिंग शंख. मग त्यांना माहिती आहे हा आयरिश अधिकारी, ह्याला कुठलं बोंबलायला संस्कृत येते. पहिलं पान काढलं, पहिला अध्याय, 2 श्लोक वाचले. म्हणाले याचा अर्थ काय माहिती आहे, प्रत्येक हिंदूंनी आमच्या या भगवान श्रीकृष्णासारखा सकाळी उठल्यावर शंख वाजवायचा असं लिहिलं याच्यात. धर्माचं कार्य आहे. शंख द्या सर्व हिंदू कैद्यांना. आता त्यांच्या बाबतीत जे उत्तर दिले, आता गप त्यांची बरोबर नाड्या आवळल्या, त्यांचं दात त्यांच्याच घशात घातले. बरं आता शंख काय भारतात यायची गरज नाही. आजूबाजूला शंखच शंख नाही का, समुद्रात सगळीकडे पटापट शंख आले 4 दिवसात. प्रत्येक कैद्याच्या हातात शंख आला. त्यांना कळे नाही हे काय झालं. मग त्यांच्यामध्ये चर्चा. बहुतेक बडे बाबूंनी सांगितलं असं, जेवताना कळेल काय ते भेटले की काय भानगड आहे ती. मग जेवताना सगळ्यांच्या हातात शंख, सगळ्यांनी आवर करून म्हटलं काय आहे. सकाळी ओरडायला लागली वाजवायचं, एवढंच करायचं आहे. दुसऱ्या दिवशी ते सकाळी सुरू झाल्यावर आहे बरं, त्यांची संख्या कमी होती. आमच्या हिंदू राज्यांची संख्या खूप जास्त. अचानक सगळीकडनं शंख आले हो. बरं ते काय सुरात वाजवणारे नव्हते, कसे वाजले असतील ते. आता ते डिस्टर्ब झाले. त्यांनी अर्ज केला, होय आम्हाला प्रार्थनेमध्ये डिस्टर्ब होते, काहीतरी वाजवायला नवीन सुरुवात केली. ते मला इधर आओ, ये देखो इधर लिखा है ऐसा. उसने बोला, वो बड़े बाबू बैठा है उसने, इसमें लिखा है हर एक ने शंख बजाना है. ये भगवान श्री कृष्ण उनका कृष्णा, लॉर्ड कृष्णा वो शंख बजा रहा है, वो भी आप बजाओ. अभी वो धर्म का काम है, हम कुछ नहीं कर सकते. बरं आता तिथे जे पोलीस अधिकारी होते, ब्रिटिश अधिकारी, आयरिश अधिकारी, काही हिंदुस्थानचे अधिकारी भारतीय, बरं हे काय रोज सकाळी 7:22ची लोकल ट्रेन पकडून जात नव्हते नोकरीला की रात्री घरी झोपायला येतील. त्यांची राहायची सोय तिथेच ना हो. मग त्यांच्याही झोपेचं खोबरं झालं ना. सकाळी सकाळी असं अचानक एक कल्लोळ. मग आता ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. मग सगळ्यांची एकत्र मिटिंग झाली, हे काहीतरी करा, हे बंद करा. त्याच्यावर सावरकरांनी लगेच 2रा अध्याय 2रा श्लोक म्हणून दाखवला. ह्याच्यात लिहिलेलं आहे वाजवलाच पाहिजे असं कंपल्शन नाही.
त्यांना बंद करायला सांगा, आम्ही बंद करतो. आणि बांग बंद झाली पहाटे. राष्ट्राय स्वाहा.